रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधवी महाजन. आज आपण एक अत्यंत गहन पण अतिशय प्रभावी अशा विषयाचं चिंतन करणार आहोत आणि तो विषय आहे उपासना. यामध्ये आपण उपासनेचा अर्थ आणि त्याचं स्वरूप बघणार आहोत. त्याचबरोबर आजच्या काळात त्याचं महत्त्व काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही उपासना आपल्या आचरणात कशी आणायची याचं चिंतन करणार आहोत. आता आधी उपासना म्हणजे नेमकं काय ते पाहूया, पण त्याआधी उपासनेविषयीचा श्लोक म्हणून मग पुढे जाऊया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम. उपासना म्हटलं की काहीतरी धार्मिक घरातल्या आजी आजोबांनी किंवा आध्यात्मिक लोकांनी करायची गोष्ट असं अनेकांना वाटतं आणि त्यामुळेच याकडे दुर्लक्ष केलं जातं. याविषयी सर्वसामान्यपणे काही कल्पना असतात की उपासना म्हणजे जप करायचा किंवा देवाची पूजा करायची, पोथी वाचन किंवा पारायण करायचं, अशा आपल्या वेगळ्या वेगळ्या समजुती असतात. हे चूक का बरोबर? यापेक्षा या सर्वा पलीकडे त्याचं जे व्यापक स्वरूप आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. सत्य हे आहे की उपासना ही मानसिक गरज आहे. आपल्याला झोप, अन्न आणि विश्रांती जशी हवी असते तसंच मनाचं संतुलन आणि स्थैर्य हे देखील हवं असतं आणि हे आपल्याला उपासनेतून मिळतं. उपासना आपल्या मनातला शांत कोपरा शोधण्याची प्रक्रिया आहे. उपासना हा शब्द 2 भागांनी बनलेला आहे. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणं, म्हणजेच देवाजवळ बसणं. पण इथे फक्त शरीराने नाही तर मनाने, भावनेने आणि आत्म्याने परमेश्वराच्या सान्निध्यात जाणं ही खरी उपासना. भगवंताशी जोडलं जाण्यासाठी उपासना हे एक साधन सांगितलंय. या अंतर्मुख करणाऱ्या प्रक्रियेत मन स्थिर करणं, भाव जागवणं आणि परमेश्वराशी संवाद साधणं अपेक्षित आहे. या प्रचंड विश्वामध्ये जी शक्ती व्यापून आहे त्या शक्तीच्या कृपेने सर्व काही चालतं, या गोष्टीची जाणीव ठेवून जीवन जगणं हे उपासनेचं वर्म आहे. उपासनेने मन निश्चित शांत होतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर जसं एखादं लहान मूल आईजवळ शांत होतं, तसंच आपलं मन परमात्म्याच्या सान्निध्यात शांत आणि स्थिर होतं. उपासना हा एक अंतर्मुख करणारा प्रवास आहे. केवळ पूजापाठ नाही तर ती एक आत्म्याशी जोडणारी प्रक्रिया आहे. या माध्यमातून स्वतःच्या मनाचा जो खोल कप्पा आहे त्यात डोकावणं आहे. उपासना म्हणजे प्रार्थनाच, पण अंतःकरणापासून केलेली ही प्रार्थना आहे. यामध्ये ध्यान प्रक्रियेचा पण समावेश होतो. पण हे ध्यान कसं करायचंय तर अहम विसरून ध्यान लावायचंय. मनापासून कशाचीही अपेक्षा न ठेवता अशी जी केलेली सेवा आहे या कृतीतून उपासनाच घडत असते. उपासना ही केवळ पूजा अर्चा नाही तर एक आत्मिक जवळीक आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो म्हणजे काय घडतं
तर आपण देवाशी संवाद साधतो. आणि उपासनेमध्ये आपण देवाजवळ बसून देवाचं ऐकत असतो. हा दोन्हीतला फरक आहे. आज आपल्या जगण्याचा वेग इतका वाढलाय की आपण सतत धावतच असतो. काम, मोबाईल, सोशल मीडियाच्या गर्दीत हरवलेले आपण मानसिक आरोग्य गमावून बसलेलो. त्यामुळे अर्थातच मानसिक अस्थिरता, अस्वस्थता, विचारांचा गोंधळ याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. या सगळ्या व्यस्ततेत, गर्दीत असूनही आपल्याला एकटेपणाला तोंड द्यायला लागतं. या धावपळीत क्षणभर थांबून इतरांशीच काय पण स्वतःशी देखील संवाद साधायला कोणाकडेही वेळ नसतो. अशा वेळेला उपासना म्हणजे मनाला स्थैर्य, जीवनाला दिशा आणि आधार देणारी जी प्रक्रिया आहे तिचं महत्त्व जाणून घेणं आणि ती आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. आता मी उपासना का करायची? तर मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मनाचा गोंधळ शांत करण्यासाठी, विचारांना योग्य दिशा मिळवण्यासाठी उपासना गरजेची आहे. आपल्याला आयुष्यात अनेक संघर्षाचे प्रसंग येतात. अशा वेळी या संकटांना सामोरं जाण्यासाठी जे आत्मिक बळ लागतं ते मिळवण्यासाठी उपासना करायची. आजच्या तरुणांना उपासना म्हणजे आध्यात्मिक वाटतं, पण उपासना ही फक्त धार्मिक गोष्ट नाही, तर ती मनाचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम प्रक्रिया आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा ताणतणाव, मानसिक अशांतता, एकटेपणा वाढतो तेव्हा उपासना म्हणजे एक प्रकारची मनाची थेरपी म्हणून उपयोगी पडते. उपासना आपल्या दैनंदिन जगण्यात मुरली पाहिजे. आता अशी ही उपासना आचरणात कशी आणायची? पण प्रश्न असा आहे की उपासना वगैरे करण्यासाठी आपल्याकडे वेळच कुठे? आता वेळ नसतो हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी करणं आपल्याला अगदी सहज शक्य आहे. जसं दिवसाची सुरुवात एका प्रार्थनेने करायची. आपल्याकडे उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी हा संस्कार दिलाय. उत्तम वाचन, प्रेरणादायी विचार याच्या संगतीत राहून आपण ही उपासना करू शकतो. स्वतःसाठी वेळ द्या आणि त्या वेळेत 5 ते 10 मिनिटं देऊन शांत बसा. शांत बसून मनाला जागं करणं ही सुद्धा उपासना होऊ शकते. शांततेत श्वास घेणं, देवाचं स्मरण करणं, एखाद्याला मनापासून क्षमा करणं हा वृत्तीतला बदल सुद्धा उपासनेचंच रूप आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की उपासना ही फक्त मंदिरातच करण्याची गोष्ट नाही, तर आपल्या प्रत्येक सकारात्मक कृतीतून ही उपासना घडू शकते. दुसऱ्याचा आदर करणं, मनात प्रामाणिक भाव ठेवणं ही सगळी उपासना आहे. आपल्यातला मी विसरून स्वला जोडणारी अशी ही साधना आहे. अंतरंग शुद्धीसाठी उपासनेसारखं प्रभावी साधन नाही. सर्वसामान्यपणे पूजापाठ, स्तोत्रपठण, जप अशा विविध माध्यमातनं जी उपासना केली जाते यामध्ये मनाने भगवंताच्या सान्निध्यात न जाता यांत्रिकपणे ही उपासना केली जाते. खरं तर मनापासून केलेल्या उपासनेतून अनेक फायदे होतात. उपासनेमुळे विकार नष्ट होतात, वृत्ती शांत होते, उत्तम स्पंदनं निर्माण होतात, सकारात्मक विचार निर्माण होतात, आचरण सुधारते. केवळ सुधारतच नाही तर ते शुद्ध पण होतं. सत्वगुण वाढीला लागतो. सतत उत्तम विचारांच्या आघातांनी काम, क्रोध यासारख्या विकारांवर संयम येतो. देहबुद्धी नष्ट होऊन भगवंताविषयी प्रेम वाढीस लागतं. सर्वसाधारणपणे उपासना करताना उपवास हा एक पर्याय निवडला जातो. अनेक उपास, तापास, व्रतवैकल्य अत्यंत आवडीने आणि भक्तिभावाने केली जातात. श्रावण, अधिक मास, चातुर्मास म्हणजे साधकांसाठी उपास तापास करून पुण्य मिळवण्याची सुवर्ण संधीच असते. सध्या चातुर्मास चालूच आहे आणि श्रावण महिना देखील जवळ येतोय.
अधिक मासाच्या पोथीमध्ये उपवासाचं पुण्यदान याविषयी भगवान विष्णू आणि भगवती लक्ष्मी यांच्यामधला जो संवाद आहे, या संवादामध्ये भगवंतांना लक्ष्मीने विचारलंय की हे जगन्नाथा, अगदी गरीब लोकांनी काही द्रव्य खर्च न करता कोणती व्रत करावीत? तेव्हा भगवंतांनी सर्व सुलभ व्रतामध्ये अगदी सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे नामस्मरण सांगितलं आणि त्यानंतरचं सोपं व्रत म्हणजे उपवासाचं व्रत. अन्नदानाचं पुण्य थोर आहेच, पण त्यापेक्षा उपवासाचं पुण्य अधिक थोर आहे हे यामध्ये सांगितलंय. आता श्रावण आणि चातुर्मास महिन्यात उपवास अधिक सांगितले गेले. त्याला एक कारण पण आहे. या काळामध्ये शरीराचं जे बळ असतं ते कमी होतं, भूक मंदावलेली असते. तसंच या काळात शरीराला विश्रांतीची गरज असते. उपवास या साधनेच्या माध्यमातनं ही विश्रांती प्राप्त होत असते. शरीराला पोषणासाठी जशी अन्नाची गरज असते तशीच विश्रांतीची देखील गरज असते. योग्य पद्धतीने उपवास केला तर शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी होते. उपवासाने शरीरातील विषारी द्रव्य जी असतात ती बाहेर टाकली जातात आणि शरीराचं शुद्धीकरण होतं. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं, आजचा परिचित शब्द कुठला आहे तर शरीर डिटॉक्स करणं. इथे शरीर डिटॉक्स होतं. उपवासाची रचना भारतीय संस्कृतीत अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक विचार आहे. केवळ पुण्य गोळा करण्यासाठी उपवास ही उपासना सांगितली गेलेली नाही. कारण याने काय घडतं तर या उपासनेमुळे इंद्रिय निग्रह होतो, वृत्ती संयमी बनते, आळस जातो, शरीर हलकं होऊन उत्साह वाढतो. उपवास काळात मिळालेल्या विश्रांतीमुळे पेशी पुन्हा नव्याने बहरतात. आयुर्वेदिक आणि वैद्यक शास्त्रानुसार आषाढी ते कार्तिकी एकादशी म्हणजे चातुर्मास हा काळ प्रकृती जपण्यासाठी असतो. या काळात देव निद्रिस्त असतात म्हणून आपण जागं राहायचं. देव झोपतात तेव्हा असुरांचा त्रास वाढतो. या काळात शरीराला अपायकारक पदार्थ वर्ज्य सांगितलेत. कांदा, लसूण, वांग हे सगळे वातुळ पदार्थ आणि मनावर अपायकारक परिणाम करणारे असे हे सगळे पदार्थ वर्ज्य करायला सांगितलेत. हे आपल्या शरीराला अपायकारक असणारे असुरच आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे उपवास केवळ देवधर्म याच्याशी जोडलाय असं नाही, तर यामध्ये आपल्या आरोग्याचा पण विचार केलाय. आणि या दृष्टीने एकादशीचं महत्त्व लक्षात घेण्यासारखं आहे. महिन्यातल्या 2 पंधरवड्यात प्रत्येकी एक अशा 2 एकादशी येतात. या 15 दिवसांमध्ये 14 दिवस तुम्ही पाहिजे ते खा, पण 1 दिवस मात्र त्या पोटाला विश्रांती द्या, पचन संस्थेला आराम द्या. यामुळे समतोल राखला जाऊन आरोग्याला बाधा येत नाही. 14 दिवसांनी येणारी एकादशी म्हणजे काय तर ही एकादशी आम्हाला संयम शिकवते. या काळात शरीराला अपायकारक पदार्थ वर्ज्य असतात. चित्तवृत्ती शांत ठेवून भगवत चिंतनात मन रमवणं ही एक उपासना आहे. पण व्रतवैकल्ये, उपवास या सर्व उपासनांमध्ये शरीराला कष्ट देणारे तप भगवंताला अमान्य आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की शास्त्राला संमत नसलेले असे तप जे करतात आणि असे वागून शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात ते अविवेकी असुरी बुद्धीचे आहेत. शरीराला त्रासदायक ठरेल असं कोणतंही तप किंवा उपासना भगवंताला मान्य नाही. उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम. आपण करतो ती व्रतवैकल्ये वाईट किंवा चुकीची आहेत असं अजिबात नाही. उलट यामुळे बाह्य शुद्धीच होते. पण या सगळ्याबरोबर अंतरंगाची शुद्धी महत्वाची आहे.
यासाठी एक दृष्टांत बघूया. एकदा पांडव तीर्थयात्रेला निघतात. तेव्हा जाताना श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर एक कडुलिंबाची फांदी देतात आणि त्यांना सांगतात की ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल त्या त्या ठिकाणी या फांदीला स्नान घाला. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पांडव त्या फांदीला सर्व ठिकाणी घेऊन जातात आणि तिला स्नान घालतात. परत आल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांची विचारपूस करतात आणि त्यांना विचारतात की मी दिलेली फांदी कुठे? पांडवांनी ती फांदी खूप जपून ठेवलेली असते. कृष्णासमोर ते ती फांदी घेऊन जातात. तेव्हा कृष्ण म्हणतो की या कडुलिंबाची काडी आता तुम्ही खाऊन बघा. सगळे म्हणतात ती तर कडूच असणार. भगवंत म्हणतात असं कसं होईल, ती तर तीर्थक्षेत्रात न्हाऊन निघालीये, आता तिचा कडूपणा जायलाच हवा. खरं तर कथा इथेच संपते. पण प्रश्न हा आहे की भगवंतानी पांडवांना कडुलिंबाचीच काठी का दिली होती? नेमकं काय घडलं हे तुमच्या लक्षात आलं का? तीर्थयात्रेमध्ये बाह्यरंग शुद्ध होतं पण अंतरंग मात्र शुद्ध होत नाही. आपली तीर्थयात्रा अशीच होतीये का? चिंतन करण्याचा विषय. या कालावधीमध्ये अंतःकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. मनातली कटुता दूर होणं अपेक्षित आहे. राग, द्वेष, मत्सर या नकारात्मक असुरांचा नाश यामध्ये अपेक्षित आहे. पण आपल्याकडून नेमकं तसं घडत नाही. म्हणूनच उपासना सांगितली गेली आणि ही उपासना चालू असेल तेव्हा योग्य सात्विक आहार आणि सकारात्मक विचारांचं चिंतन तितकंच महत्त्वाचं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या उपासना ही ज्ञानाची पूर्णावस्था आहे. उपासनेचे पर्यावसन ज्ञानामध्ये होतं. उपासनेनंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीने योग्यांना समाधान लाभतं. अनेक गुणांनी नटलेला अंतरात्मा या दृश्यामध्ये भरलेला आहे. त्याला पाहणं ही खरी उपासना आहे. ही उपासना ज्याला जमली त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल. उपासनेच्या माध्यमातून जीवशिवाचं मिलन अपेक्षित आहे. या भेटीसाठी अज्ञानाचा अडसर दूर झाला की जीव शिवरूप बनतो. त्याला शुद्ध ज्ञान होऊन उपासना संपते. निष्काम कर्म मार्गाने ज्ञानाची प्राप्ती होते आणि या शुद्ध ज्ञानातनं मोक्ष प्राप्ती होते. समर्थ रामदासांनी नेमकी उपासना कोणती याचं वर्म श्रीमद दासबोध ग्रंथात उलगडून दाखवले. अंतरात्मा सर्वत्र व्यापून आहे. त्याची पूजा करत राहावी. त्याची व्याप्ती लक्षात घेऊन कोणीतरी एखादा जीव संतुष्ट करावा. खरी उपासना कोणती हे जर शोधून पाहिलं तर उपासना म्हणजे विश्वावर आपलेपणाने प्रेम करणं. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे याची जाणीव ठेवून कोणाचं अंतःकरण न दुखावणं आणि जो भेटेल त्याला आपलाच समजणं ही उपासनेची 2 चिन्ह समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. विश्वव्यापी अंतरात्म्याची उपासना केल्याने ती उपासना विश्वव्यापी बनते. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल, उपासना ही केवळ धार्मिक गोष्ट नाही, ती एक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याची प्रक्रिया आहे. आज जेवढं तंत्रज्ञान वाढलं तेवढं माणसामधलं अंतर वाढलं. उपासना ही अंतर मिटवणारी एकात्म शक्ती आहे. जीवनात जेव्हा संकट येतात, भीती वाटते, नाती तुटतात, तेव्हा आपण कुणाकडे धावतो? त्यावेळेला आपल्याला देवाचीच आठवण येते ना. यासाठी सर्वांनी अनुभवलेला बिकट प्रसंग म्हणजे करोनाने घातलेला धुमाकूळ. तेव्हा सर्वांना उपासनेचं महत्त्व लक्षात आलं होतं. एक प्रकारची हतबलता आपण सर्वांनी अनुभवली, पण कालांतराने सर्वांना त्याचं विस्मरण झालं. केवळ संकटापुरतीच भगवंताची आठवण आणि सुखाच्या काळात त्याचं विस्मरण हे करंटे लक्षण आहे. उपासना ही यांत्रिक पद्धतीने न करता ती आपली जीवनशैली बनवली तर आयुष्य खूप सुंदर, स्थिर आणि आश्वासक वाटेल. या विचाराचं नक्की चिंतन करा आणि उपासना करण्याचा दृढ निश्चय करा. उपासना या सखोल विषयाचा
आपण अत्यंत वरवरचा विचार बघितलाय, पण हा विषय प्रवेश आहे. पुढे त्याचं सखोल चिंतन होईलच. सध्या इथेच वाणीला विराम देते. लवकरच नवीन विषयाचं चिंतन करण्यासाठी सज्ज होऊया. जय जय रघुवीर समर्थ.